गेल्या दशकभरापासून रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गावरून राज ठाकरेंनी सरकारवर निशाणा साधला। मुंबई गोवा महामार्गाची दुरवस्था, रखडलेलं काम आणि दुसरीकडे कोकणामध्ये वेगानं सुरू असलेल्या विकास प्रकल्पांवरून राज ठाकरेंनी काही सवालही उपस्थित केले। त्यानंतर त्यांनी मुंबई गोवा महामार्गावरील माणगाव बायपासच्या कामाची पाहणी केली। तिथं कामं अनेक महिन्यांपासून रखडलेली आहेत। मुंबई गोवा महामार्गावरची कामं करणारे कंत्राटदार काम सोडून जात आहेत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वारंवार हे सांगतात। त्याचाच दाखला देत राज ठाकरेंनी राजकीय हस्तक्षेपावरून मोठा आरोप केला। त्यांच्या आरोपांना सत्ताधाऱ्यांनीही उत्तर दिलंय। रस्ता पाहिला तुमचा बरं का? जी सर। ही सगळी बाहेरची सगळी माती इथे रस्त्यावरती आली। जी सर, जी सर, जी सर। आणि ती जर येत राहिली जी सर, तर हा रस्ता टिकणार नाही। येस सर। सर हे आता नियोजन करून काढू सर। सॉरी टू सर, काय झालं सर, पावसाळ्यातही खूप प्रेशर आहे काम करायचं। आता भराव वगैरे सर मातीचा आपण आणतो ना, तर टायराला सर सगळं चिखल निघून येते। मला त्याची काळजी आहे सर। आपल्याला गणपतीच्या आधी जरी पुण्या मार्ग चालू मी करायचा, आता लगेच म्हणत नाही मी Yes, तुम्हाला, yes, yes, परंतु हे ज्या प्रकारचा रस्ता बांधलाय जी किंवा सर, जी मध्ये ज्या प्रकारची काही खड्डे जी त्याच्यामध्ये सर। दिसत आहेत मला, जी सर, ते जर तसेच राहिले जी सर, तर हा रस्ता फार काळ टिकणार नाही। जी सर, त्याची काळजी घ्या काळजी तुम्ही, घेतो। जी सर, बरं जी का? सर, जी सर, जी सर। नाही तर ते पैसे सगळे वाया जी जातील। सर, मी नक्की काळजी घेतो सर। राज्य म्हणून हे माझ्या राज्यातलं आहे, हे नीट व्हायला पाहिजे, चांगलं व्हायला पाहिजे, याच्या दृष्टिकोनातनं विचार न करता याच्यातनं टक्के किती मिळतील या गोष्टींवरतीच जास्ती विचार आहे। आमच्या जमिनी कशा विकल्या जातील, जमिनी घेऊन ठेवायच्या, हेच व्यवहार नुसते सुरू आहेत। या महामार्गाबद्दल जर मनसे प्रामाणिक असेल तर त्या प्रामाणिकपणाची परीक्षा त्यांना आधी द्यायला लागेल। आणि ती परीक्षा अशी आहे की सन्माननीय राज ठाकरे असो वा मनसे, हे त्यांचा मित्रपक्ष असलेल्या उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला तुमच्या काळात तुम्ही या बाबतीत काय केलं, दिरंगाई कशी केलीत, कंत्राटदाराशी काही चर्चा सल्ला मसलत केलीत का, असं उद्धव ठाकरे आणि त्यांच्या सरकारला विचारणार आहेत का, हा प्रश्न आहे। बाळासाहेबांना मी एवढं सांगेन, तुमच्यामध्ये आम्ही बाळासाहेबांना बघतो। याच्या आधी तुम्ही कधीच गडकरी साहेबांना भेटलात नाही, कधीच महाराष्ट्र मुख्यमंत्र्यांना भेटलात नाही, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांना कधी जाऊन भेटलात नाही, आणि अचानक पावसामध्ये दौरा पिकनिकच्या माध्यमातून काढायचा, हे तुम्हाला शोभा ऐकले असं म्हणतो। तर केवळ महामार्गावरूनच नाही तर राज ठाकरेंनी आणखी एका मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरलं। राज ठाकरेंच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं स्थापनेपासून आजपर्यंत भूमिपुत्रांसाठी अनेक वेळा आंदोलनं केली। मराठी पाट्यांपासून ते रेल्वेतल्या नोकऱ्यांपर्यंत भूमिपुत्रांना कसं प्राधान्य मिळेल यासाठी मनसेनं आंदोलनं केली आहेत। आज रायगड दौऱ्यातही राज ठाकरेंनी पुन्हा एकदा भूमिपुत्रांसाठी सरकारवर निशाणा साधलाय। सध्या चर्चेत असलेल्या तिसऱ्या मुंबईवरून राज ठाकरेंनी रायगडवासियांना महत्त्वाचा सल्ला दिलाय। जमिनी विकू नका तर प्रकल्पांमध्ये भागीदार व्हा, असं आवाहन राज ठाकरेंनी केलंय। पण हे करत असतानाच स्थानिकांना प्रकल्पाची माहिती का दिली जात नाही असा सवालही उपस्थित केला। या तिसऱ्या मुंबईमध्ये काय गोष्टी येणार आहेत, तर इथे एज्युकेशनल सिटी, मेडिकल सिटी, स्पोर्ट्स सिटी, डेटा सेंटर, ग्लोबल कॅपॅबिलिटी सेंटर, म्हणजे इथे तिसऱ्या मुंबईमध्ये तुम्हाला काय आणायचंय हे महाराष्ट्राला माहिती आहे का? महाराष्ट्राची मुलं मुली तयार आहेत का या गोष्टींसाठी? म्हणजे आपल्याकडचा जो कोणी शेतकरी आहे, आपल्याकडचा जो कोणी जमीनधारक जो आहे, तो फक्त माझी जमीन मालक एवढाच राहणार? म्हणजे या संपूर्ण पेण, पनवेल, उरण या सगळ्या भागातली जी रायगड जिल्ह्यातली जी मुली आहेत, त्यांना काही सांगणार आहोत का आपण? त्यांना काही तयार करतोय का आपण, की परत बाहेरच्या राज्यांमधून लोक येणार, पुन्हा इथे नवीन वसाहत होणार? अरे तिसऱ्या मुंबईमध्ये आम्ही नवीन एअरपोर्ट केला, तिथं एड्युसिटी करतोय, मेडिसिटी करतोय, स्पोर्ट्स सिटी करतोय, एरो सिटी करतोय, आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये ग्रोथ हब त्या ठिकाणी तयार होत आहेत। त्यामुळे तिसऱ्या मुंबईमध्ये अतिशय पद्धतशीर आंतरराष्ट्रीय दर्जाचं नियोजन त्या ठिकाणी होत आहे। हजारो लाखो लोकांना रोजगारही मिळेल आणि त्या भागाचा कायापालट होईल।